एवढ्याशा घरातून आमच्यासाठी आज स्वप्न एक पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे आम्ही विचार नव्हता केला की आमचं या म्हणजे वर्षी अशा ठिकाणी आणि गरीब परिवारामध्ये म्हणजे आम्ही पण एक गरीबच परिवारामधनं आहे आणि आज आमच्यासाठी त्यांनी एवढं म्हणजे चांगलं म्हणजे आमचा सरप्राईज आहे म्हणजे आमच्यासाठी नाही का. आणि आई वगैरे भले आमची आई घरी असेल त्या पण आमच्या आई सारख्याच आज त्यांचा आम्ही आशीर्वाद घेणार. आणि बाबा आहेत आशीर्वाद असू दे आणि असंच प्रेम असू दे. लक्ष्मी आहे बाबा बायको पाया पडू दे. हाय मित्र, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझे युट्यूब आहे माझे ना आमच्या नवरा बायकोचे युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आज हम दोनों का ना एनिवर्सरी आहे मित्रांनो. हॅपी एनिवर्सरी. हॅपी एनिवर्सरी. तर मित्रांनो खूप वाईट वाट रहा है ये आपको आहो बताएंगे. कारण मित्रांनो हे बघा ना एनिवर्सरी आणि किती लोक जोरात एनिवर्सरी एन्जॉय करतात घरी सेलिब्रेशन करतात पण आम्ही आलोय तमाशात तुम्हाला माहितीच आहे. तर आम्हाला वाईट पण वाटतं की इकडे एवढा कोण आपलं खास नाही की ज्यांच्या घरी जाऊन आपण सेलिब्रेशन करू. बघू नशिबात येते. कारण आपल्याला मित्रांनो कसं आहे सध्या आपल्याला काय महत्वाचं आहे काम. आज भले मेहनत करतोय ना एक दिवस अशी थाटामाटात करू का सगळे लोक बघून दंग होतील ना की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण आपला एनिवर्सरी सेलिब्रेट करू पण घरी जाने के बाद एक बार करू ना आपण. पण पुढच्या ज्या टायमाला एनिवर्सरी आहे त्याच दिवसाला महत्व असतो बरोबर ना. काय नाही आज आहे आज नाही ना आपण आहे ना काय करणार मित्रांनो. आज आहे ना आमची हजरी होती. हजरी काय आम्ही तुम्हाला सांगू म्हणजे तमाशामध्ये हजेरी होते. एक छोटा सकाळी 2-2.5 घंट्याचा कार्यक्रम होतो तो होता तर तोच चालू आहे. पण आमचं काम झालेलं आहे डान्स वगैरे तर आम्ही आता आमची गाडी आहे त्यामध्ये सगळं सामान ठेवून देतो आणि तुम्हाला भेटू. चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आज दिवसभरात काय वाटतं आमच्या नशिबात वैत आम्ही करून सेलिब्रेशन नाच ना. हे बघा मित्रांनो मस्तपैकी यांची आज अॅनिव्हर्सरी आहे आणि दोघ जण मिळून मेहनत करताय. काय मेहनत पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला. हा त्यांच्या बरोबर माय याव. हा त्यावेळेस ते मेहनत करताय मित्रांनो. पण नेक्स्ट टाइम तुमचं प्रेम असंच असू द्या त्यांच्यावरती आणि मग नेक्स्ट टाइम त्यांची अॅनिव्हर्सरी अशी ताटामाटात होईल. बस हे बघा ताटामाटात नाही आपल्या ऑडियन्सचं प्रेम असेल ना आपल्या बरोबर तर नेक्स्ट टाइम आपली अॅनिव्हर्सरी अशी धमाका करून ना फटाके लावून करू मित्रांनो. आता पटापट आम्ही सामान ठेवतो. आमचा कार्यक्रम खपलाय आणि याला जायचं अंग धुवाय. मग तिकडे अंग धुवायची का मोर्चा दिवसभरात कसा काय आम्ही ते तुम्हाला सांगू नंतर. चलो तर चला मित्रांनो आता पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करणार. अजून खूप धमाका करायचा आम्हाला. बघा मेहनत चालूच आहे अजून. बघा किती मेहनत करता रे. अरे घाम येतोय रे निल्या घाम येतोय पूर्ण बघ. मेहनतीचा घामच तो आपला. तर मित्रांनो आपण म्हणजे खूप चांगला वाटतंय की आम्ही अजूनही मेहनत करू. मेहनत करतच राहू. क्या मेहनत करते राहिले का. चल जा पटापट अंग धुवायचा. मित्रांनो कसं झालंय इकडे ना अंग धुवायचा जरा प्रॉब्लेम आहे पण कसा काय होईल नशिबात आपले वया ना तर बरोबर कोण ना कोण भेटलच आपल्याला देवाच्या रूपात. चला मित्रांनो मी चाललो. मित्रांनो रावठ्या म्हणजे आमच्या ज्याच्यात त्या सगळ्या आवराई गेलाय. हे बघा इकडे सगळं आवराई गेलाय इकडे आवरता आणि सिमीचा काम झालाय आंघोळीचा. हे गावात कसं झालंय माहितीये का ते झालं अंग धुवाय. एक फॅमिली भेटली आमची आदिवासी फॅमिली आहे आदिवासी. तर ही सगळी फॅमिली भेटले. तुम्ही मगाशी बघितलं असतं आम फोटो काढू तर कुठं आहे तो बराच कापही उघडी असा काप याचं नाही. तर आता सिम्मी आहे ना त्या आई आहेत नाही का त्यांच्या घरी जायला आंघोळीला आणि माझा काय मग जनचा उमा कुठे ऍडजस्ट करून घेईन बरोबर ना. तर हे मंदिर आहे मित्रांनो इथं त्याच्या समोरच आमचा कार्यक्रम होता. आणि या गावचं नाव काय इंगणी. तर या गावात आम्ही आता इथून कुठं जाणार आम्हाला काय माहिती नाही. तिकडे जाऊन त्याच्या आधी काय करतो तू पटापट फ्रेश होऊन ये. आणि थँक्यू सो मच. आपला आमच्या लग्नाचा काय अॅनिव्हर्सरी हा तर जा मग तुम्ही अंग धुवून या पटापट माय जातो. मित्रांनो माय त्यांच्या घरी अंग धुवाय चालू त्यांच्या गाडी हो एक नंबर ना भाई. हा चल भाई आता बायकोल चालत आणि तू आणि मग गाडी हो ही बघ. ए तू नको येऊ माकड तोंडे तिला पण येऊ का. नशीब बघ कवडा याचं येले गाडी गावलीये. ओके
मित्रांनो आम्ही पोचलो त्यांच्या घरी. मग तुम्हाला दाखी त्यांचं घर बघून मला लय भारी वाटलंय, कारण का आमचा एक टाइम होता तेव्हा कुडाचा घर होता आणि त्याला शेणान लिपाय लागायचा. आणि आज तुम्हाला दाखी त्यांचं घर आणि झाडा बिडा किती भारी आहे बघ मित्रांनो. हा हे देख केवढा भारी घर आहे, एक नंबर मित्रांनो. आणि इकडे त्यांचे हे तुमचेच आहेत ते गाय बैल आयला मित्रांनो. याला आज काय करी तू एकटच गुवाराटी तू, म्हणजे इकडे हे बघ गाय बैल वगैरे सगळे नाही का सांभाळ आहे. हे माकड तोंडे रशी तू रे सांभाळशील ना. अरे मग छोटा लाने वाले थे ना. हा त्यानंतर आणि पण मित्रांनो हे बघ ना घर किती भारी आहे, एक नंबर. म्हणजे याच्या आतमध्ये विटा आहेत ना, विटा आहेत. विटाने म्हणजे असा सारायला आहे. आणि आमचा कसा कुडाचा होता तुला माहिती नाही वाटतं अजून. अरे ऐकू कितना पसंद आहे हा ना. हे मातीचं घर म्हणजे मा देखली ती 2-3 घर, पण आपला कोण ओळखीचा ना म्हणून गेलो ना. पण आज हाती लावाय गवला याच्यामध्ये आतमध्ये इट्टा नाही का. म्हणजे कसं मित्रांनो एक ना एक गावात आपल्याला फॅमिली भेटते जी इलिच्यासाठी आंघोळीसाठी म्हणजे जागा देतात. पण आज कसा ते माझं लय जीवन आली. थँक्यू का बाबा, थँक्यू. आणि त्यांची पूर्ण फॅमिली ते आमच्या सोबतच आहे. हे बाबा आहेत तर त्यांची मुलगी ना. सांग तू मित्रांनो आर्मी मध्ये यांचं सिलेक्शन झालंय आणि ही पालघरला येणार आहे. हा ना. थँक्यू सॉरी कॉंग्रॅच्युलेशन. तिचं आर्मी मध्ये मित्रांनो सिलेक्शन झाले बघा. म्हणजे त्यांचं हे छोटस घर आहे आणि त्यामधून त्यांची मेहनत म्हणजे जशी आम्ही मेहनत करतो ना तशी ते पण मेहनत करतात. आणि आज तिचं सिलेक्शन झालंय त्याबद्दल आम्हा दोघांकडनं कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो आता माय मस्त पैकी बाहेर आंघोळ करून घेतो. आणि माकडी बघ आता इकडे जाईल. त्यांचं एक छोटस इकडे आंघोळीसाठी मस्त बाथरूम आहे. आणि मग काय एका थंड्या हवेमध्ये आंघोळ करेल. आणि बघ आईन त्या आली मागून, त्याने बिचारा आम्हाला पहिले गाडी पाठवलं आणि ते चालत आलेले. मग ते दादा गेले तर त्यांनी झाला आणायला. आणि राज बघा कसा मस्त झोपला इथं. ए राज अरे उठ ना, चल आंघोळ करू तू पण चल जोडीला. मित्रांनो भारी गार पाणी आहे रे. आणि सावलीत अंगदू आहे, मजाच वेगळी आहे दादा त्या ग. मित्रांनो आमचा अंग धुवून झालाय मस्त पैकी. आणि बघ बायको कशी कपडे धुये ते. हा नीट धुये. आणि आई तिला मस्त पाणी देते. आणि त्यांच्याच पाण्याचं टेन्शन ना. इकडे आवडी मोठी नाही आहे का काय सांगू. मग पुवाय जाय सांग पण नाही गेलं. काय कुठं ना मासे म्हणजे काय नाही पण नाही ना बनवता नाही आमच्याकडे काय नाही ना बनवायला. मित्रांनो मास या बरंच इकडं आहेत आता बघायला. आणि हे बघा ना छोटूसा. आणि हे बघ वासरू केवढा भारी आहे ना, एक नंबर. नाव काय याचा शिव नाव आहे. आणि मस्त मी आपल्याला घेऊन जावा. तू पटापट कपडे धुय मास दाखव तू. इकडे तळ्यात मास या त्यांच्या घराच्या बाजूला म्हणजे तळा आहे आणि त्याच्यात मास या त्यांची म्हैस आहे. इकडे बैल आहेत, गायी आहेत. म्हणजे भरपूर दूध बीत अरे पिया आलो. आणि मग तुम्हाला नाव काय याचा सोनी. ए सोनी कशी आहे तू, बरी आहे ना. हा ना. किती गाय आहे टोटल. आमच्या 8 ना. पहिले मास देऊ का आपण, मास येता येतात का मित्रांनो याच्यात मास. हा बघ मग तुम्हाला दाखव तू. हे बघ पण आता पाणी जरा खडुळाय दिसता का ना. हा ना त्या साईडला ते जर दिसलं तर हा हे बघ जरा दिसता इकडे. थांबा तुम्हाला दाखव तू त्या साईडने दाखव तू. तो मेलाय रे मासा आहे बघ मित्रांनो. हे बघ उन्हाच्या मुळे इकडे मासा मेलेला आहे वाटतं. आता ना गेले त्या साईडला गेले मित्रांनो. आम्ही तिकडे चालत जातो ना मग मासे पळत जाता. लय थांबा आता गळूच आणि त्याला गुतवायला. आणि मित्रांनो हे बघ इकडे कोंबडी आहेत, गावठी कोंबडी आपली. आता आम्ही कापून खातो आज. हे खायचा का कापून. हा काय कोंबडा जाळे टेल्या एक नंबर र. आम्ही बघू यार तू ना आज जर कार्यक्रम जवळपास होया परत ये तू खायला इकडे कापून खातो या इकडे बराच काय बे तुम्हाला दाखवत मग अजून. तर मित्रांनो फायनली आमचा आंघोळ झालाय आणि मस्त कपडे पण धुवून झाले मित्रांनो. आणि हे बघा आम्ही हम ना तुमको भेटाते किसी से तो. मित्रांनो ते आम्ही मास दाखवलं त्याच्यामुळे गाय ना दाखवाय भेटले. आता त्याला पूर्ण नाव माहिती आहे. हा चला चला कवड्या दाखव तू मला. दूध चाहिए दूध. हे पहिली नाव माहिती आहेत की नाही. बोल ना मग. नाव सांग. याचे नाव राज आहे. राज तुम मित्रांनो राज आहे. राज पिक्चर ना राज आहे त्याचं नाव राज आहे. आणि भारती. अरे भारती हे कोण आहे भारतीय. राग बीग नको मानू आपली गौ माता आहे.
आणि अजून सांग ना नाव सांग. आणि मित्रांनो हे बघ इकडं कशा आराम करत्या झोपल्या मस्त. हे काय नाव अजून? तिचं नाव सगुणा. कोणचं हिचं? सगुण. आणि तिचं नाव सोनच आहे. आणि तिचं ही मोना. कोण? ए मोना, तुझी मैत्रीण मोना. मित्रांनो आमच्या आईला आणि हे जर घेऊन द्या लागतील कशा त्या शानबीन भरतील ना. मग आई तुम्हाला टेन्शन नाही म्हणजे बाहेर जाऊन असं आणणे का शान घेऊन याल. बघ रास शान घेऊन येऊ का? आता घेऊन येऊ का मग? मित्रांनो हे बघ आहे आणि इकडे. आणि हिचं नाव काय दीदी? त्यांचं आहे का? हा ना. हे बघ मित्रांनो इथं हा ना इथं छोटी मुलगी आहे ती आवाज देत होती मस्त. आणि तुम्ही बघितल्यात किती आहे त्यांच्या म्हणजे नाही का. आणि त्यांना टेन्शनच नव्हतं दूध बीज. आमच्या आईला आणि याला घेऊन द्या लागतील म्हणजे दूध पिऊन कशा दोघी मासतील ना सासू सुना. नको आई को मेरे दूध में अच्छा लगता. नको मला भारी पडतील या मारतील बिरतील. आणि मित्रांनो आणि एक बोलायला गेलं ना खूप मोठी गोष्ट आहे. हे बाबा आहेत ना मगाशी बोलत बसलेलो तर ते जेव्हा हे सगळं स्टार्ट करण्याआधी त्यांची मुलगी आहे ती आर्मी मध्ये तिचं सिलेक्शन झालंय तर ते एक जोडी कपड्यावर आले होते. आणि आज त्यांच्या मुलीची मेहनत आणि त्यांना पण किती गर्व वाटत असेल की आपल्या मुलीने म्हणजे त्यांचं घर बघितलं मातीचं आहे आणि त्याच्यामध्येच ते राहतात. आणि बघा ही आली ती तर तिचं कसं आर्मी मध्ये सिलेक्शन झालंय म्हणजे आम्हाला पण खूप भारी वाटतंय. कारण एवढ्या छोट्या कुटुंबातून आपलं एखादा माणूस म्हणजे एवढ्या मोठ्या लेवल वरती जायला म्हणजे खूप मेहनत लागते. आणि या दिदीने ती मेहनत केलेली आहे. आणि अशीच करत राहा. काय पण प्रॉब्लेम आला तर हार नाही मानायची. काय बोलो प्रत्येक प्रॉब्लेमला लढायचं. आमच्याकडे या पालघरला येणार आहेत पण आम्ही तिकडे असणार नसणार कारण आम्ही इकडे कार्यक्रमाला आहे तुम्हाला माहितीये त्याच्यामुळे आम्ही इकडेच असणार. आणि बाबा तुम्हाला पण खूप शुभेच्छा कारण तुमची मुलगी आज आर्मी मध्ये सिलेक्शन झाले तिचं. आणि तिला पाठीशी राख नेहमी नाही का तिच्या पाठीशी राह किती पण प्रॉब्लेम आला लढायचा. बरोबर कारण कोण कुणासाठी उभे राहत नाही. आज तिची मेहनत आहे म्हणून ती आज सिलेक्शन झाले. काय होईल तिच्या मेहनतीच्या टायमाला कोण नसेल पण जेव्हा तिचं नाव होईल तेव्हा सगळेजण येतात आम्ही आपलं. पण तू आई बापांनीच मेहनत केला असं मला सपोर्ट केला बस विषय संपला बाकी कुणी नाही. आणि तिची मेहनत ओके. तर चला मित्रांनो मग तुम्हाला आता ना त्यांचं घर दाखवतो. लय भारी वाटत म्हणजे असं छोटाच घर आहे पण एकदम भारी. हे बघा त्यांचा पुरा मातेचा घर आहे आणि त्याच्या खिडक्या देख कवडुल्या श्याम तुम्हाला दाखवतो. देख इकडे एक खिडकी आहे इकडे एक खिडकी आहे. आणि पाठीमागून कसं आहे पूर्ण जाळी लायली इकडे कारण कोंबडी त्याच्यात पाळल्या तेव्हा तुम्ही दिसता वय खालतं सगळे. आणि या छोटा घर आहे. आणि तुम्हाला आता मग दाखवतो आतमधून त्यांचं घर. मित्रांनो एवढ्या मेहनतीमुळे त्यांची मुलगी आज बघा ना सिलेक्शन झाले. आणि हे बघा त्यांचं छोटस घर. अरे काय रे काय विषय. अरे एक नंबर. हे बघ हा मित्रांनो काय आता बोलूच नाही शकत. कोणासाठी मित्रांनो अॅनिव्हर्सरी आहे ना तुमच्यासाठी स्पेशल बाबू. म्हणजे आपलं बघ ना आज मित्रांनो भले आम्ही घराच्या बाहेर आहे पण घराच्या बाहेर पण आमचे प्रेम करणारे मंडळी आहे. आणि का आज आमची अॅनिव्हर्सरी होती त्यांना तिकडे माहिती झालतं. आणि हे बघा त्यांनी सगळी स्टोरी पाहिली तुमची हा ना. आणि बघ ना मित्रांनो त्यांनी आंघोळीला पण आणलं आणि केक पण आणलाय आमच्या अॅनिव्हर्सरीचं. हे बघा हा ना. थँक्यू सो मच हा का सगळ्यांना मनापासून थँक्यू ताई मिळून केलं काय सगळ्यांनी. थँक्यू आणि आशीर्वाद घे ना मित्रांनो. म्हणजे आम्ही विचार नव्हता केला की आमचं या म्हणजे वर्षी अशा ठिकाणी आणि गरीब परिवारामध्ये म्हणजे आम्ही पण एक गरीबच परिवारामधनं आहे. आणि का आज आमच्यासाठी त्यांनी एवढं म्हणजे चांगलं म्हणजे आमचा सरप्राईज आहे म्हणजे आमच्यासाठी नाही का. आणि आई वगैरे भले आमची आई घरी असेल त्या पण आमच्या आई सारख्याच आज त्यांचा आम्ही आशीर्वाद घेणार. आणि हे बाबा आहेत आशीर्वाद असू दे आणि असंच प्रेम असू दे. आणि मंडळी तुम्हाला थँक्यू सो मच तुम्ही आपल्यासाठी एवढं केलं. म्हणजे आम्ही रात्रभर विचार करत होतो की अॅनिव्हर्सरी आहे काय करायचं पण काय नाही बोललो या वर्षी नाही केली तरी पुढच्या वर्षी धमाक्यात करू. पण यापेक्षा यादगार आणि यापेक्षा मोठी अॅनिव्हर्सरी आमच्या लाईफ मध्ये नसणार आणि येणार पण नाही मित्रांनो. ताईने मिळून आणलंय मिळून सगळ्यांनी. बसून द्यायचं देख
आपलं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे लाईफ मध्ये अशी अॅनिव्हर्सरी कधीच होणार नाही. जे आहे शब्द ते नाही अरे मतलब काय सांगू अभि काय बोलू शब्दच येत नाहीये. आणि नाही हिचं पण मित्रांनो 2 सरप्राईज. आमच्या अॅनिव्हर्सरीचा पण केक आणि दीदीचा सिलेक्शन झाले त्याचा पण केक. आता तू पण बस आमच्या सोबत ये. आपण खुर्ची नाही घ्यायची उभेच राहू घ्यायची. खाली बसू ना. हा खाली बसू खाली तसंच का होऊन जाऊ काय पडून बस तिकडं. ये दीदी मामा देत ना इकडे दीदी इकडे बायको. भारी वाटत कसं वाटत तुला मैं फुले भी समा रही हूँ. तिला म्हणलं कालो म्हणून ती म्हणजे असंच. मित्रांनो वर्ल्ड म्हणजे आमच्या लाईफ मधली सगळ्यात यादगार असणारी अॅनिव्हर्सरी ना. यादगार दिवा दिवा दिवस फुकली का काय ती सासों से ही चले गया हो. सास घरी आहे तिकडे. आई देख तुझा नाव घेते काय कोटी कोटी. नाही आई भांडण लगाने का काम करते नुसतं. पैसे बीस पेटायचं ना तीन खिशात. नाही त्यांनी लग्नामध्ये काय केलेलं माहितीये. यांच्या आईला 50 रुपये दिले. 50 रुपये दिलेला माझ्या ठेवलेला माझ्याकडे तुम्ही आमच्या ताई सारख्या तुम्ही माझी ताई तशीच जरा बोलू. मित्रांनो आम्ही काय बोलणार नाही. आम्ही सरळ आता केक कारण बोलण्यासारखे शब्दच नाही. कारण काय बोलू त्याच्यात ते मावणार पण नाही. कारण आमचा रात्रीपासून विचार होते दोघे पण विचार करायचो काय करायचो. पण आज ह्या कुटुंब आहे आपला इंडे गावामध्ये आमचा कार्यक्रम होता सकाळी हाजिरीचा. त्याच्यामुळे आज तिथे एक छोटा परिवार भेटला आणि त्या छोट्या परिवारामधनं या दिदीचा तुम्हाला मी बोललो जेवढे बोलणार कमीच आहे का तिचं सिलेक्शन झालंय ते आम्हाला खूप भारी वाटतंय. आणि कारण छोट्या घरातनं वरती जाणं खूप मोठी गोष्ट आहे आणि एक मेहनत रंग लाती आहे. काय बोलतात त्याच्यामध्ये आमचा पण मस्त सरप्राईज खूप मोठा क्षण आहे आमच्यासाठी. त्याला करायचं. चल ये दीदी ये कॉंग्रॅच्युलेशन. हॅपी अॅनिव्हर्सरी आणि तुझ्यासाठी पण कॉंग्रॅच्युलेशन. पहिले तुला कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यावर म्हणतो तू पहिले माग फिकर तिकडे मी इकडंच फिरतोय. बाबांना पण आम्ही देतो. ताई घ्या सगळ्यांना चारतो आम्ही पण थोडं थोडं. कारण आज तुमच्यामुळे आमची अॅनिव्हर्सरी झालेली आहे नाही का. ते स्वयंपाक नाही करीत जेवत नाही पण तुमचं रील्स बघत असते. अरे थँक्यू सो मच. मामा इकडं त्यांच्याकडे बघा. घे आई. एवढा मोठा कॅमेरा पण आणला होता मला धरून. आज आमचे कॅमेरामॅन पण आहे. वाईड अँगल दिसतो सगळ्यांना सगळे दिसतात. बघ मला दाखव. दे सगळ्यांना दे थोडं थोडं. यांना ते नाही नाव खावा. इकडं घे काय त्याला मनी होता का मनी ना चॉकलेट. घे बाई घे. त्याची ड्रेसिंग आणि केक मॅच झालाय. घे बाई. घे ना. कुणाची थोडा थोडा. आज तुमच्यामुळे आमची अॅनिव्हर्सरी झालेली नाही का. बरोबर. म्हणजे कसं आहे मित्रांनो लाखोच्या हॉटेलात पण आम्ही सेलिब्रेशन केलं ना तो याच्यापेक्षा मोठं सेलिब्रेशन होणारच नाही. सगळ्यांना पार्टी. हो आज सगळ्यांना पार्टी भेटली मित्रांनो. हे होते तर चला मित्र आता काय करतो पटापट केक खाऊन घेतो. आम्हाला तिकडून कॉल आला मग तिकडे आम्हाला पटापट जायला आम्हाला सोडून जातील इकडं. मित्रांनो आमचं सेलिब्रेट करून झालंय मित्रांनो. आणि काय बोलू म्हणजे जितना बोलो उतना कम आहे. आणि हे बघा मस्त आईने जेवण पण बनवलंय. आहो की तो टेन्शनही नाही मजाही मजा आहे. म्हणजे असं फील झालं की मी घरातच आहे
आणि आम्ही सगळे मुवमेंट एन्जॉय करतोय बघ. अयो हे बघा मस्त दही आणलंय. दही ना हा मग तुम्हाला दाखव तू काय काय म्हणजे त्यांनी घरी बनवलं आहे. हे बघ ही मस्त दही आहे आणि इकडं चपाती आहे, मटकीची भाजी आणि इकडे ही भाकर आहे ती बाजरीची भाकर आहे. आणि मित्रांनो म्हणजे आता आम्ही थोडं थोडं जेवणार आणि मग जाणार आमचा कार्यक्रम आहे तिकडे. खरं अभी भी बोल रही हूँ, शब्द नहीं आ रहे, मतलब हम क्या बोले, इतना प्रेम मिल गया ना हमको. फुले नहीं समारे हैं आम्ही लोक. फुले नाका बुकी मती खाऊन जे लवकर दही हा आणि जाडजूड वय, कारण आपल्याला घरी कामा राहिल्या रे आई येल जेवणी तू पक्की रेमते मग शेता बी तावणी आणि घरचं कपडे बिपड धुवाय. मग वॉशिंग मशीन आहे सासूबाई, तुम्ही छान नका घेऊ. बाबा कसे हसतायत सगळे हसतात मस्त आई ते. चला मित्र आता पटापट खाऊन हे घ्या पहिला. मित्रांनो पहिला माग काय गेल ना चारायचो पण जाऊ द्या आज अॅनिव्हर्सरी आहे म्हणून त्याला चारे तू हा मित्रांनो. आणि दही जी तुम्ही बघता ना हे बघा सगळ्यांना दिले ओरिजिनल, म्हणजे त्यांचे जे गाय आहे भैंस आहे ना तर त्यांच्या दुधाने बनवले गेलेले आहे. आई घरीच बनवते ना आई. आणि कसं वाटलं आम्हाला तर खूप भारी वाटलं तुमच्या इथे येऊन. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला बरं वाटलं. हा ना. आणि असं एवढं सारं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू नाही का. हो थँक्यू सो मच. आणि सगळी मंडळी बसले आता जेवायला आणि आम्ही पटापट जेवण करून घेतो. तर चला मित्रांनो आम्ही मस्त पैकी जेवण करून झालं आणि पोट पण भरलं. कसं प्रेमाचे 2 घास खाल्ले तरी पोट भरून जातं ना. आणि सगळी मंडळी आता कसं आम्ही परत भेटणार लवकर की नाही, पण ती दिदी पालघर साईडला येणार आहे कारण तिचा जॉब त्या साईडलाच काम असणार म्हणजे आर्मीचं. मग आम्ही तिकडे तिला भेटत राहू नये, तिला आमच्या घरी घेऊन जाऊ ना घेऊन परत पाठवायचं ना इकडं का आमच्या घरात राहतो म्हणजे कसं आम्हालाही जरा सेफ्टी होणार नाही. तर चला मित्रांनो आता आमच्या कार्यक्रमाच्या गाड्या निघल्यात तिकडे तुम्हाला भेटतो आम्ही. चला काळजी घ्या. ओके चला चला बाबा काळजी घ्या. आणि दादा आम्हाला येतात सोडायला. काळजी घ्या. चला हो नक्की नक्की चला बाय बाय. तर चला मित्रांनो आम्ही निघलो आता आणि आता निघणार आमच्या तमाशाच्या गाड्या निघल्यात तिकडं. आणि आज आमच्या मनाच्या पेक्षा पण मनासारखा झाला. आणि मित्रांनो आम्ही आमची बुलेट घेऊन डायरेक्ट निघलो जिथे आमच्या रावट्या लागल्या होत्या मंदिराजवळ. तर मित्रांनो ते दादानी आम्हाला सोडलं इकडे, मस्त खूप भारी वाटतं मित्रांनो. आणि हा आज आमचा अॅनिव्हर्सरी आहे आणि आम्हाला बघा मंदिरात पण म्हणजे बोलत होती ना विकासला दे विकास पकड तू मग तू ये ना मला जोडेल मग सांगते जोडे ना पाया पड जोडे ना विकास धर मोबाईल मित्रांनो. आणि कसं दादान सोडला त्यांच्या ते जे घर होतं छोटस त्यांना जेवढं बोलू तेवढं मित्रांनो कमी आहे. कारण एवढ्याशा घरातून आमच्यासाठी आज स्वप्न एक पूर्ण झालं. लाईफची पहिली आमची अॅनिव्हर्सरी लग्नानंतरची आणि ती अशा ठिकाणी एवढ्या छोटं घर आहे त्यांचं आणि त्यांचं कुटुंब आहे पूर्ण आणि तिथंच आमची सेलिब्रेशन झालं. एकच म्हणणं आहे माझं आपल्या घरात जागा असो नसो पण मनात जागा पाहिजे नाही का. आज म्हणजे जिथं हमारा सेलिब्रेशन म्हणजे किया आहे सगळ्यांनी तर तिकडे ना मित्रांनो काहीच शब्द नाही बोलायला आणि ते त्याची किंमत पण नाही. आणि लाईफ मध्ये लाखोच्या हॉटेलमध्ये पण आमची पुढच्या जर्नी मध्ये जर सक्सेस झालो ना झालो काय माहिती नाही आम्ही मेहनत तर करू पण लाखोच्या हॉटेलमध्ये पण जेव्हा आमची अॅनिव्हर्सरी अशी सेलिब्रेट होणार ना तरी पण ती हे जे आज झाले ना त्याच्यापेक्षा मोठी लाईफ मध्ये कुठंच अॅनिव्हर्सरी नसणार. आमचा हा मुवमेंट आहे म्हणजे यादगार मुवमेंट आहे मित्रांनो. आणि मित्रांनो मंदिरात काय ऍक्च्युली गेट लावलेले अलाउड नाही त्याच्यामुळे आज बाहेरूनच दर्शन घेतो. ओके लक्ष्मी आहे बाबा बायको पाया पडू दे. तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करू. आणि आमचं स्वप्न पूर्ण झालं. रात्रपासून विचार करत होतो की आज आपली अॅनिव्हर्सरी कशी काय होईल नाही होईल पुढच्या वर्षी करू पण फायनली आमची त्या बाबा त्यांच्या फॅमिली वाल्यांनी आमचं म्हणजे स्वप्न पूर्ण केलं. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ना. खरं सांगते मित्रांनो मी परत एकदा सांगते आई बाबा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. म्हणजे जे आम्हाला इकडे भेटले आम्हाला आंघोळीसाठी पण तुम्ही जागा दिलं आणि जेवण वगैरे पण दिलं तुम्ही करायला आणि भेट पण दिला. आणि हिला बिचारीला ते गरीब असून सुद्धा तिला
म्हणजे खुशीने 500 रुपये दिले नाही का. हो. ते म्हणत होते की ठेवलं म्हणजे तू आले तर तुला काहीतरी गिफ्ट द्यायला नाही म्हणून ठेवून दे. मग आम्ही बोललो जेव्हा तुमची मुलगी मुंबई साईडला येईल आमच्या घरी नेऊ तेव्हा आम्ही तिला देऊ. आणि आमचा कार्यक्रम आज लांब आहे तर आम्ही आज तिकडेच चाललोय. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू. आणि आमची अॅनिव्हर्सरी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खूप सारे प्रेम द्या. जे चॅनलवरती नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारे कमेंट करा. ऐकल बेल फोडून टिका. लव्ह यू गाईज आणि हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. मेरा बच्चा.